बुद्रुक काठेवाडी येथील गणेश माने यांच्या बकऱ्यांचा मृत्यू घातपाताचा संशय। खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक काठेवाडी येथील रहिवासी अत्यंत गरीब कुटुंबातील शेतकरी गणेश माने यांच्या कुटुंबाला गेले 2 वर्ष आजूबाजूचे रहिवासी सळोकीपळो केल्याने गाव सोडून लोणंदला हंगामी राहत आहे। तरीसुद्धा शेतातील गोट्यातील बकरी बैल गाया सांभाळ करीत असताना फेब्रुवारी 22 रात्री 4 बकऱ्यांचा जागी मृत्यू झाल्याने संशय बळावून घातपाताची शक्यता आहे। म्हणून शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देऊन मला न्याय मिळावा, जीवनाची चित्तर कथा सुरू आहे, अन्यथा आंदोलन करणार असल्याचे गणेश माने यांनी म्हटले आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। खेड बुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा। आज खेड बुद्रुक काठेवाडी वस्ती या वस्तीवर रहिवासी मी असून आज या वस्तीच्या त्रासामुळं मी कंटाळून गेलोय। मला राहण्याला घर नाही, मला काय नाही। माझ्या खोट्या केसेस करून मला घर बांधायला गेलं तर घर बांधून देत नाही ती, आणि माझी आज आतापर्यंत एवढी नुकसान केलेली आहे आणि एवढी झाली आहे, त्या नुकसानकीला मी कटळून गेलोय, पूर्णपणे कटळून गेलोय। माझ्या वडिलांना घर बांधून नाही दिलं, मला घर बांधून नाही दिलं, आणि ह्या अशा परिस्थितीनुसार माझ्या वस्तीनं मला तळसं पळसं करून मला माझ्या कुटुंबाला जगता देतात का नाही देतात हे मला एक शासनाला सांगायचं आहे। मला जगून देणार आहे का नाही देणार? मला तळसं पळसं केलेलं या वस्तीवरून माझं घरदार सोडून मी लोणंदला रहिवासी झालेलो असून मला माझी हे बकरी आज 4 बकरी माझी मेल्यात। ह्या बकऱ्यांचा निर्वाह मी असं लहानाची मोठी करत करत मी निर्वाह करत आले। माझे बकऱ्यांच्या अशा वाईट गोष्टी या आणून माझ्या त्या बकऱ्यांचा मृत्यू झाला, आणि असा मृत्यू झाला की राहता इथं येत नसल्यामुळं, रस्त्याची अडचण असल्यामुळं मला कुठल्याच गोष्टीत ह्या वस्तीवर राहता येत नाही। अशा गोष्टीमुळे माझ्या पोरांचं शिक्षण नाही नीट करता येत, काय नाही नीट करता येत। माझ्यावर एवढा प्रसंग आणून दिला ह्या वस्तीनं, ह्या वस्तीनं माझ्यावर एवढं संकट आणलं बेकार की मला की फास आता घेण्याची परिस्थिती आणलेली आहे। मी जगू का मरू ही शासनानं मला एक निर्णय द्यावा, नाहीतर मी आज ही बकरी मेलेली पोलीस स्टेशनला माझ्यावर गुन्हा खोटे टाकतात आणि खोट्या गुन्हे करून मला अडकावतात। ह्या परिस्थितीत मला जगता येईना, कुठला परपंच करता येईना। आज मी शेवटचं मी शासनाला एक विनंती करतो की माझ्या एवढा प्रसंग बेकार आलेला आहे की जसा जन्मल्यापासून मला ह्या वस्तीतल्यानं नको नको केलेलं आहे। मला घर बांधता देत नाही का काय व्हायना, शासनाकडे गेलं घरकुल बसवायला तर घरकुल पण मिळाना मला, तर मला आज पाल घालून राहायची व्यवस्था वेळ आली माझ्यावर। ह्या जित्राब सोडून मी लोणंदला राहतोय। माझं जित्राब आज 4 जित्राब मेली। ह्या जित्राबांना दर संध्याकाळ सकाळचं मी रोज येऊन करतो, आणि ह्यांच्यावर लक्ष नसल्यामुळं माझे जित्राब घरात असल्यामुळं घरात जित्राबांना काय झालं असेल ते खाल्लं काय केलं हे बघून मी इकडं राहायला वाडा माझा सेपरेट घर तिकडं सेपरेट, त्या घराकडे जाताना मला रस्ता नसल्यामुळं अडवते ती लोक भावकीतली। ह्या अशा गोष्टीतनं मी घर सोडून लोणंदला राहायला गेलो। ह्या जीवाला मी कंटाळून गेलो, पोरांचं शिक्षण बघता येईना का काहीच करता येईना। आज माझ्या आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। मी काय करून काय नाही हे मला शासनानं मला ते जोखमदारीनं माझी काळजीपूर्वक त्याची दखल घेतली पाहिजे, नाहीतर मी ह्या शासनावर आत्महत्या करू शकतो। मला कुठल्याच पर्याय राहिले नाही त्या। ह्याच्यासाठी मी एक विनंतीची कळीची सांगतो की माझ्या एवढं वाईट प्रसंग आले ते आणून दिल्या त्या वस्तीनं की मला जगता येईना, एवढ्यापर्यंत मला हे केलेलं आहे। हे जेव्हा मला शासनानं पोरापोर माझ्यावर आहे ना खोटे आरोप घेऊन पण
माझ्या गुंतवून माझा परपंच नाश केला माझा अक्षरशः शासनानं पोलीस स्टेशननं फट्या केसेस घेऊन आणि माझा हे असा लहान लहान मी बकरी आणून ही जगावलेली ती आणि ही बकरी माझी आज 60,000ची नुकसानकी झाली आहे. त्या नुकसानकी शासनानं माझी भरपाई करून द्यावी आणि झालेल्या नुकसानकीला शासन जोखमदार राहील एवढं सांगतो आणि मी माझं 4 शब्द इथं थांबवतो.